आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आबिटकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व माझे सहकारी विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख, संघटनाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो, या ठिकाणी मंत्री महोदयांना मी हे अभिमानानं सांगू इच्छितो की केवळ परवाच शासनाकडून असा पद्धतीचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आणि 31 मार्चच्या तोंडावर हे धाडस कुणी केलं नाही, जे आपण राधानगरी बुदरगडनं केले की सुमारे 500 शिक्षक बोलवून, कारण या अभियानासाठी किती कष्ट केलेत याच्यातील एक एक निकष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुणाकुणाचं सहकार्य करावं लागलं, अगदी कुणाकुणाच्या दारात जाऊन मदत घ्यावी लागली याची मला कल्पना आहे आणि त्याच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून जितक्या लवकर हा कार्यक्रम घेता येईल आणि तोही मंत्री महोदयांच्या हस्ते घेता येईल यासाठी माझा प्रयत्न होता. या कामी मिलिंद सरांचे मी विशेष आभार मानेन. आपण आलात आबिटकर साहेब, मी सर्वात प्रथम ऋण व्यक्त करतो आणि ह्या सगळ्या शिक्षकांनी, मग केंद्र स्तरात पहिले होते किंवा जिल्ह्यावर पहिला आलेले असोत, ह्या सगळ्यांनी खूप कष्ट केलेलं आहे, मेहनत केलेली आहे. त्यांना ही सगळी मंडळी जिल्हा परिषदेच्या आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकवण्यासाठी, त्या समृद्ध करण्यासाठी, त्या आधुनिक शिक्षण करण्यासाठी ही झटणारी सगळी मंडळी आहेत, त्यांचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा या तळमळीनं हा कार्यक्रम आयोजित केला. आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा खूप नेटानं आपण पुढं नेऊया. या प्रसंगी विशेष तिरोड्याचा उल्लेख मी करेन की टोकाचं राजकारण असून सुद्धा शाळेसाठी ती सगळी एका व्यासपीठावर येतात आणि शाळा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आहे. तर असं अनेक गावात चित्र बघायला मिळावं, कारण राजकारणासाठी ग्रामपंचायतीपासून अगदी संसदेपर्यंतचे अनेक क्षेत्र आहेत, सहकारी संस्था आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की शाळा हे कधीच राजकारणाचा आखाडा होऊ नये. पुन्हा एकदा सर्वांना अभिनंदन करतो, शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान गुणगौरव समारंभ राधानगरी आणि बुद्रुक तालुक्याचा एकत्रित कार्यक्रम आज इथे आपण घेत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पालक म्हणून उपस्थित असलेले या विभागाचे सन्माननीय आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आबिटकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी राधानगरी तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्माननीय सर्जेराव पाटील साहेब, इतर सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सरपंच महोदय, शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, 2-3 वर्षांपासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झाली आणि मला तर वाटते की या अभियानाची गरज तशी आपल्याला नव्हती, कारण आपल्या शाळा ह्या ऑलरेडी सुंदर आहेत, त्या अतिसुंदर झाल्या असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला म्हणावं लागेल. स्वच्छतेच्या बाबतीतच फक्त हा उपक्रम नाही आहे, तर गुणवत्तेच्या संदर्भात देखील तितक्याच महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावं असा या अभियानाचा उद्देश होता आणि तो खऱ्या अर्थाने आपण पूर्वीपासून राबवत होतो त्याच्यामध्ये आणखी वृद्धी झाली असं आपल्याला म्हणता येईल. आपला बुदरगड तालुक्याचा किंवा राधानगरी तालुक्याचा जो शिष्यवृत्तीचा पॅटर्न आहे तो राज्यभर किती चांगल्या पद्धतीने नावाजला जातो याची सर्वांना कल्पनाच आहे. आणि याच अनुषंगाने माझा वर्ग माझी ओळख किंवा इतर ज्या काही संकल्पना ज्या आपण आपल्या तालुक्यापासून सुरू केल्या त्या राज्यानं आणि काही त्यातल्या संकल्पना या देशाने देखील स्वीकारलेल्या आहेत आणि त्याचा देखील आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं हे आपलं काम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही तालुक्यातील सर्व विजेते यांचं खास करून अभिनंदनास जे पात्र आहेत त्यांचं देखील कौतुक आपण करतोयच. मात्र शाळांच्या गुणवत्तेच्या संदर्भात ज्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने सेट केलेल्या आहेत त्या आणखी वृद्धिंगत करूया अशी एक आग्रहाची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. आपली टीम जिल्हा परिषद यंत्रणेची शालेय विभागाची टीम अतिशय चांगली आहे, ही तशी चांगली ठेवूया. प्रज्ञाशोध परीक्षा असेल, NMMS असेल किंवा आपल्या शिष्यवृत्तीचा असेल, जो पॅटर्न सेट केलेला आहे तो तसाच आपण वृद्धिंगत ठेवूया. या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री महोदयांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमासाठी आज या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ दिला, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. परत एकदा या सर्व उपक्रमासाठी झटलेल्या सर्व शिक्षकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा या शाळेच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब,
या कार्यक्रमाच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन्ही तालुक्यांमध्ये खूप चांगलं काम करणारे दोन्ही गटविकास अधिकारी सन्मान्य जाधव साहेब, सन्मान्य पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षण संस्था, सर्व शिक्षक आणि प्रशासन या सगळ्यांचा उत्कृष्ट मेळ घालून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यामध्ये खूप पुढाकार घेणारे आपल्या सर्वांचेच सन्मान्य गटशिक्षण अधिकारी मेंगाने साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या संस्थांनी सहभाग घेतला, ज्या शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, त्या सर्व प्राथमिक विभागाच्या शाळा आणि प्राथमिक विभागाच्या शाळांबरोबर ज्यामध्ये ज्या शाळांनी सहभाग घेतला अशा सगळ्या माध्यमिक विभागाच्या शाळा, त्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः शाळेचे सर्व ट्रस्टी, जे खाजगी शाळांचे सगळे ट्रस्टी आहेत, हे सगळे ट्रस्टीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं खूप खूप अशा पद्धतीच्या शुभेच्छा. खरं तर अशा पद्धतीचा कार्यक्रम यापूर्वीसुद्धा राबवायला पाहिजे होता. आणि मला आठवतंय लक्ष्मीकांत आपले प्रभाकर देशमुख ज्यावेळेला होते त्यावेळेला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण अभियान आपण कोल्हापुरात घेतलं होतं. प्राथमिक शाळांमध्ये घेतलेलं ते अभियान आणि त्यानिमित्तानं लोकसहभागातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक शैक्षणिक उठावाचं खूप चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरू झाला होता. गावागावामध्ये फक्त शासनाच्या सगळ्या सबसिडीवरती किंवा शासनाच्या निधीवरती अवलंबून न राहता गाव पातळीवरती लोकसहभागामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणानं मग बेंचीस असतील, मग एकूण बांधकाम असेल, सर्व पद्धतीचे शैक्षणिक साहित्य असेल, या सगळ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला एक उठाव झाला आणि त्या माध्यमातून सातत्यानं एक नवीन प्रक्रिया संपूर्ण देशाला याच कोल्हापूर जिल्ह्यातनं मिळाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो उपक्रम संपूर्ण देशभर राबवला गेला. मला वाटतं त्याच पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम म्हणजे हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. खरं तर एखादी स्पर्धा, एखादं अभियान हे एखादा नंबर येण्यासाठी नाही, नंबर तर 2-3 लोकांचाच येईल, पण नंबरपेक्षा सुद्धा त्या निमित्तानं आपण सगळेजण ज्या पद्धतीनं जागृतपणानं काम करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुधारणा आपल्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, हे या अभियानाचं वैशिष्ट्य आहे, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. अशा ह्या तालुकास्तरीय गुणवंत शाळा, जिल्हास्तरीय गुणवंत शाळा आणि त्याचबरोबर केंद्रस्तरीय गुणवंत शाळा ज्या आहेत माध्यमिकमधल्या आणि प्राथमिकमधल्या दोन्ही तालुक्यातल्या, त्या सगळ्या शाळांमध्ये ज्या सगळ्या शाळातले सगळ्या नंबर आलेल्या सर्व शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त असणाऱ्या संस्थांचं, त्या शाळातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमातून ज्यांचा नंबर आला त्यांचं अभिनंदन, पण त्यांनी इथंच थांबू नये. माझी विनंती आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची ऊर्जा घेऊया. मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवण्यासाठी फक्त तुम्ही आमच्याच शाळेत यायला पाहिजे आणि आमच्या सगळ्या भौतिक सुविधा बघितल्यानंतर सुद्धा तुम्हाला फक्त असंच वाटलं पाहिजे की तुमचा मुलगा हा आमच्याच शाळेत यावा. अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळेजण आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं काम करण्यासाठी पुढे जाऊया एवढीच विनंती करतो. आणि त्यासाठी राधानगरी भुदरगडनं पुढाकार घेऊन या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं मॉडेल अशा पद्धतीचं काम आणि उपक्रम आपण सगळेजण घेऊया. एका बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा, दुसऱ्या बाजूला लोकसहभाग, शासकीय स्तरावरच्या अधिकाधिक आर्थिक निधीची उपलब्धता करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी व्यासपीठावर बसलेले सगळे राजकीय लोकप्रतिनिधी, अशा सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या एका बाजूला शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया एवढी विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीच्या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणानं सहभागी होऊन अतिशय गुणवत्ता प्राप्त अशा पद्धतीच्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून सगळ्यांनीच अशाच पद्धतीचं काम पुढच्या टप्प्यामध्ये करण्याचा संकल्प करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.